मॅम, ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अवेअरनेस आहे का स्त्रियांमध्ये? की त्यांना अचानकच कळतं की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याची काही लक्षणं असतात का? कशी ओळखावीत ती? अवेअरनेस हां. खरं तर अजूनही असला तरी सुद्धा बायका फार लाजतात दाखवायला आलं किंवा म्हणजे त्यामुळे कितीतरी वेळा ते उशिरा जातात डॉक्टरकडे. आणि आता तर ब्रेस्ट कॅन्सर हा इन्सिडन्स हॅज इन्क्रीज लाईक एनिथिंग. म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो ना तेव्हा सर्वायकल कॅन्सर म्हणजे युटेरसचा जो ओपनिंग असतो सर्विक्स, त्याचा कॅन्सर खूप कॉमन होता. आणि कारण तेव्हा बायका 4-5 वेळा वगैरे अशा डिलिव्हर व्हायच्या. त्यामुळे तेव्हा तो सर्विक्स इंज्युअर झाल्यामुळे म्हणा किंवा काय जास्त कॅन्सर तेव्हा तो होता. पण आता ब्रेस्ट कॅन्सर इज दी वन ऑफ द मॅक्झिमम इन इंडिया आणि इन इंडिया. तर तुम्ही खूपच कॉमन झाला आहे आणि यंग एजमध्ये पण होतो. म्हणजे इवन 20 वर्षाच्या मुलींना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. हां. आणि मग त्याची ट्रीटमेंट पण मग ती लेंदी असते. ऑपरेशन करा, केमोथेरपी, रेडिएशन आणि स्टिग्मासारखं होतं सुरुवातीला, तरी नंतर मग हळूहळू होऊन जातं ते. पण त्यामुळे बेस्ट कॅन्सर अवेअरनेस खूपच महत्त्वाचा आहे. अर्थात होतोय पण तरीसुद्धा अजून एवढं अवेअरनेस नाही आहे बायकांमध्ये किंवा थोडंसं तरी बेसमध्ये जरी छोटा पण लंप असला तर काही काही बायका तर छोटा साधा असला तरी येऊन दाखवतात कारण त्यांना माहीत. पण काही जणी बऱ्याच उशिरा पण येतात. उशिरा आलं की मग ते सेकंडरीज म्हणजे दुसरं पसरतो ना सगळीकडे तो, मग रिझल्ट एवढे चांगले मिळत नाही. लवकर केला तर मग रिझल्ट खूप चांगले असतात ब्रेस्ट कॅन्सरचे. ओके, पण काय लक्षणं नेमकी काय याची? म्हणजे ब्रेस्टमध्ये ट्युमर होतं. ओके, तसं जाणवलं? गाठ म्हणजे हो म्हणजे गाठ दुखरी असते, दुखत नाही असं काही असतं? नाही, दुखत नाही. अच्छा. म्हणजे अनलेस तुम्ही हात लावून तपासला म्हणजे मुख्य म्हणूनच असं म्हणतात की रोज तुम्ही आंघोळ करताना ब्रेस्ट नीट आपणच चेक करून बघायचं की कुठे काही गाठ आहे का. आणि ते थोडा जरी डाऊट आला तरी तुम्ही लगेच डॉक्टरकडे जायला. आणि थोडा जरी लंप असेल तरी सुद्धा त्याची सोनोग्राफी आणि बायोप्सी केली पाहिजे. बाकी इतर काही त्रास होत नाही त्याचा? नाही, कळतही नाही? नाही, दुखत पण नाही. त्यामुळे एवढं इझिली लक्ष पण जात नाही कधी कधी. ओके. स्तन चाचणी, योनी चाचणी ही सुद्धा स्वतःची स्वतः आधी सगळ्यात महत्वाची. हो, सेल्फ एक्झामिनेशन इज व्हेरी गुड. कारण त्याच्यामुळेच कळणार ना. सेल्फ एक्झामिनेशन जर तुम्ही नेहमी केलं तर ते लक्षात येऊ शकतं की अरे हां आज आपल्याला इथे गाठ दिसते, लगेच डॉक्टरकडे जावं.